एका सामान्य महाराष्ट्र कुटुंबातली मुलगी आपलं स्वप्न पूर्ण करायला थेट लंडनमध्ये भरारी घेते आणि मग काय स्वप्न पूर्ण करताना तिथे तिला छान असे मजेशीर मित्र मिळतात. मराठमोळे मित्र असतात, काही वेगवेगळ्या प्रांतातून भेटलेले मित्र तिथे एकत्र येतात आणि सोबत स्वप्नासोबतच जोडली जाते एक मैत्री. पण आता टिपिकल महाराष्ट्रीयन मुलगी आहे, सेटअप झाली आहे थेट ते पण लंडनला म्हटल्यावरती घरचे तेच टिपिकली बोलणार आता की आता लग्न बघण्याचं बघ बाई, काही तुझं काय सुरू आहे काय नाही, आणि त्याचं प्रेशर टाकलं जातं. तर मग इथे तिसरा फॅक्टर जॉईन होतो, तो म्हणजेच प्रेमाचा. प्रेमा सुद्धा ती शोधत असते. तर अशा प्रकारे स्वप्न, मैत्री आणि प्रेम अशा तीन नात्यांमध्ये, भावनांमध्ये गुंफलेला एक मस्त कमाल असा मूवी लवकरच मराठीतल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, ज्याचं नाव आहे कन्नी. आणि या कन्नीबद्दलच सांगण्यासाठी, चित्रपटाबद्दल जास्त बोलण्यासाठी, नेमकं त्यांच्या मैत्रीत काय गोष्टी घडतात, प्रेम तिला मिळतं का, स्वप्न पूर्ण करताना ती घरच्यांशी, तिच्या भावनांशी कसं लढते, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला सविस्तर सांगण्यासाठी आपल्यासोबत कन्नी चित्रपटाची सगळीच टीम इथे आलेली आहे. आणि मी सगळ्यांना इंट्रोड्यूस करून देते. ऋता तुरगुळे, त्यानंतर अजिंक्य राऊत आणि शुभंकर तावडे. नमस्कार. यस, तर सुरुवात करूया आपण ऋतापासूनच. कन्नी म्हणजे कल्याणी रेवंडेकर. रेवंडीकर. येस. साखरवाडी महाराष्ट्र. साखरवाडी महाराष्ट्र. करेक्ट. तर नेमकं तुझ्या कॅरेक्टर बद्दल कसं वाटतं की ऋता आणि कल्याणी, कन्नी यांच्यात किती साम्य आहे किंवा काय डिफरन्सेस आहे किंवा काय गोष्टी आहेत? आय थिंक डिफरन्सेस खूप जास्त आहेत आणि साम्य चेहरा डेफिनेटली. काय रे, आय वुड जस्ट बीइंग व्हेरी लिटल क्रिएटिव्ह, बट या नो, बट आय वुड से की एक गोष्ट सिमिलर आहे, ती म्हणजे जिद्द. तिचे काही गोल्स आहेत, तिची स्वप्न आहेत, तिला पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी ती जे काही एफर्ट्स लागतील ते ती घ्यायला तयार आहे, जी मी पण आहे. एक डिफरन्स, मेजर डिफरन्स हा आहे की ती थोडी एक्स्ट्रा माईल, थोडीशी आउट ऑफ द बॉक्स जाऊन रिॲक्ट करणारी मुलगी आहे, जी मला असं वाटतं मी नाही आहे. माझं खूप असं ठरलेलं आहे की मी अशा पद्धतीने चिडली की पण मी एवढीच चिडू शकते, रागवली की पण मी एवढंच करू शकते असं. पण कन्नी इज व्हेरी, आय वुड से स्पॉन्टेनियस, खूप इम्पल्सिव्ह आहे ती. आणि तिला जे वाटतं ते ती डिसिजन घेते, कारण मला असं वाटतं की तिच्याकडे एकतर फॉलबॅक नाही आहे. त्यामुळे तिला तिने आता हे ठरवलंय ना, तर तिला हे अचीव्ह करायचंच आहे. मग त्यासाठी ती थोडं एक्स्ट्रा गोष्टी करायला पण तयार आहे. ते आय थिंक माझ्यात नाही आहे असं मला खूप वाटतं. त्यामुळे हा मेजर डिफरन्स आहे कन्नी आणि ऋतामध्ये. आणि मग तिथे गेल्यावर तिला जे सगळे मित्र मिळतात त्यापैकीच एक भूमिका जी साकारली ती शुभंकरने. तर तुमच्या भूमिकेबद्दल नेमकं काय? मी सोहम नावाची भूमिका करते, म्हणजे सोहम नाव आहे त्याचं. तर तो म्हणजे कन्नी, सोहम, भूषण आणि निशा असे चौघे एकत्र राहत असतात. चौघे वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळे कामं करत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत ही, म्हणजे सेम पर्सनॅलिटीज अजिबातच नाही आहेत. चौघे चार दिशेला आहेत, पण तरीही त्यांना एकत्र बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे त्यांची मैत्री आहे. आणि आय गेस त्यालाच आम्ही कन्नी म्हणतोय, कारण की कन्नीचा पतंग हा चंद्राच्या शेजारी तेव्हाच जाईल जेव्हा आमची कन्नी नीट बसेल, मैत्रीची कन्नी नीट बसेल. तर सोहम असा मुलगा आहे की तो मॅथमॅटिशियन असतो आणि तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर सुद्धा असतो, सॉफ्टवेअर मेकर असतो. तर डेटिंग ॲप्स आणि त्याचं एक मदन मंजिरी म्हणून एक ॲप असतं, ते सुद्धा तो बनवत असतो. तर त्याची काय नेमकी मजा आहे हे ऑब्व्हियसली फिल्ममध्ये कळणार. पण ग्रुपमधला एक प्रॉब्लेम सॉल्व्हर असतो ना, प्रत्येक ग्रुपमध्ये असतात की आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तो सॉल्व्ह करणारा मुलगा आहे, किंवा कन्नीच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम झाला तर. आणि मला असं वाटतं की या चौघांमध्ये जर सोहमसाठी जर कोण सगळ्यात जवळची व्यक्ती असेल तर ती कन्नी असते. आणि तिच्याबरोबर त्याचं एक खूप चांगलं स्पेशल बॉन्ड असतं आणि सगळ्या गोष्टी तिला त्याच्या माहीत असतात. तर खूप जवळचा मित्र आणि खूप प्युअर मैत्री, खरी मैत्री त्यांच्यामधली आहे. आणि खूप गोड कॅरेक्टर आहे ते. आणि मला हे कॅरेक्टर साकारताना खूप मजा आली, कारण की मी तेवढा शाय किंवा इंट्रोवर्ट किंवा अगदी वल्नरेबल असा नाही आहे. माझं म्हणजे मी पर्सनॅलिटी वाईज मी खूप एक्स्ट्रोवर्ट आणि मी टू द फेस असा माणूस असतो. पण सोहम तसा नाही आहे. सोहम खूप गोड कॅरेक्टर आहे. तर मला खात्री आहे की लोकांना, म्हणजे ज्या प्रकारचा त्याचा एक ग्राफ आहे अख्ख्या फिल्ममध्ये, तर सुरुवातीला जसं आहे आणि शेवटला जसा आहे तो,
त्याच्यात म्हणजे त्या अख्ख्या जर्नीमध्ये लोकांना तो म्हणजे नक्कीच लोकांना खूप आवडेल सोहम. आणि आता अजिंक्य, तुमच्या कॅरेक्टरबद्दल तर हे की तुम्ही सोबत काम करताना म्हणजे आधी सुद्धा काम केलंय, पुन्हा एकदा सोबत काम करतायत आणि यात पण तुम्ही जोडपं म्हणून किंवा आपण म्हणूया कपल सारखं आहे. तर काय वाटतं या कॅरेक्टरबद्दल की तिथे म्हणजे लंडनमध्ये तिला एखाद्या मराठमोळ्या मुलीला प्रेम मिळणं आणि तुमच्या याचं नाव नेहाल हुड्डा आहे आय गेस. सो पंजाबी काय मिक्स पंजाबी तुम्ही म्हणालात किंवा हाफ पंजाबी, तर हे कसं बॉन्डिंग आहे? कन्नी सोबत नेहालचं कसं बॉन्डिंग आहे? सगळ्यात पहिले तर निहाल हुडा हे कॅरेक्टर मला ही भूमिका साकारण्याची जेव्हा संधी मिळाली, निहाल ह्या भूमिकेबद्दल जर सांगायचं झालं तर मी म्हणेन पाहता क्षणी प्रेमात पडू असा मुलगा, ज्याला एका अर्थी एक परफेक्शन म्हणून प्रोजेक्ट केलं की वर पाहता तो अतिशय परफेक्ट असा मुलगा कन्नीसाठी शोधतायत. तिचे सगळे मित्र परफेक्ट इन द सेन्स की तिच्या सिच्युएशनला अगदी साजेसा पूरक ठरणारा असा हा मुलगा पाहिजे, असा हा निहाल. सो याचे जेव्हा मला लेयर्स कळले, लेयर्स सांगितले गेले या भूमिकेचे, म्हणजे की तो वर पाहता जरी परफेक्ट दिसत असला पहिल्या फ्रेमपासून, तरी पुढे जात जात या पाचही जणांची एक वेगळी सेल्फ डिस्कव्हरीची जर्नी पण आहे की जिथे फक्त एक प्रेमाचा अँगल म्हणून हे कॅरेक्टर आलेलं नसून त्याची स्वतःची पण एक जर्नी आहे, जशी प्रत्येकाची आहे. की पुढे पुढे चालून कळतं की वर पाहता आपल्याला परफेक्ट वाटणारे लोक आतमध्ये किती त्यांचा एक वेगळा संघर्ष चालू असतो. सो लंडनमध्ये राहणारा, देखणा, चांगल्या घरचा, त्याच्या आईसोबत, वडील त्याचे नसतात म्हणजे वारलेले असतात, बट आईसोबत तो लहानाचा मोठा झालेला असतो. सो कधी कधी प्रेशरमध्ये येऊन नकळत आईच्या किंवा घरच्यांच्या प्रेमापोटी किंवा मी तर कधी चुकीचं वागलोच नाहीये म्हणून काहीतरी योग्यच करायचंय म्हणून आपण कुठे त्यामध्ये वाहवत जातो का, अशा काही गोष्टी आणि अशा अजून बऱ्याचशा गोष्टी जे फिल्म पाहताना दर्शकांना दिसेलच. तर अशी ही भूमिका साकारण्याची संधी जेव्हा मिळाली, जेव्हा तो ब्रिटिश मुलगा दाखवलाय, तिथे लहानाचा मोठा झालाय आणि तो स्वतः एक बडिंग रायटर आहे, त्याला एका इंडियन मुलीचा शोध आहे लग्न करण्यासाठी, आणि त्यामध्ये कन्नीसारखी मुलगी एका मजेशीर पद्धतीने त्याच्या समोर येते. ती कोणती, काय, हे पाहायला खूप मजा येणार आहे प्रेक्षकांना. पण त्याचा तो ब्रिटिश ॲक्सेंट ट्राय करणं, त्यात त्याचं मराठमोळं पण जपणं, आणि आपण ज्या दर्शकांसाठी, ज्या प्रेक्षकांसाठी करतोय ते मराठी आपली जनता. ही फिल्म इंग्लंडमध्ये नाही दाखवतोय आपण, आपल्या महाराष्ट्रात दाखवतोय. सो तो इथल्या लोकांना पण तिथला मुलगा असून पण तो आपलासा वाटणं, तितकाच तो हवासा वाटेल असा दाखवणं, हे एक जरा चॅलेंज होतं मला असं वाटतंय. पण आमची केमिस्ट्री आणि ओव्हरऑल हे नव्याने समोर येणारं माझं रूप पाहायला, दाखवताना मला मजा आली आहे, पाहताना प्रेक्षकांनाही. आणि नक्कीच तू जे म्हणालात आता की म्हणजे एक ब्रिटिश मुलगा पण त्याच्यामध्ये भारतीयत्व जे आहे ते दाखवणं, आणि हे कधी दिसतं टीजरमध्ये जेव्हा तू डोर ओपन करतो आणि समोर कन्नी उभी असते आणि हे काय त्यावर ते जे होतं ते अगदी कॅची असं वाटतं. आणि तुमच्या दोघांच्या केमिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर आता तुम्ही जसं म्हणालात, कालच तुमचं एक मनवावरे गाणं आलंय आणि ते गाणं जेव्हा बघताना जाणवतं की अच्छा, त्यातून बऱ्यापैकी पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होते की हा शांत सोज्वळ असा आहे आणि ती थोडी लाजाळू आहे. तिला असं वाटतं की थोडंसं आपण पुढाकार घ्यावा, पण पुन्हा थोडी काचरते. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, तर सोबत पुन्हा एकदा काम करताना कसं वाटलं? पुन्हा एकदा यासाठी की तुम्ही दोघांनी तुमची एक सिरियल केली आहे, मन उडू उडू झालं, म्हणजे आणि ती लोकांनी, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यासारखं आहे की आता त्यात तुमची केमिस्ट्री असो, तुमचं एकमेकांना शोभणं असो किंवा त्यात तुमचं काम असो, सगळ्याच गोष्टी. तर सिरियलमध्ये सोबत काम करताना आणि चित्रपटात सोबत काम करताना काय फरक जाणवतो? ऍक्च्युली भूमिका कम्प्लिटली वेगळ्या आहेत. सो इनफॅक्ट आता जे तुम्ही डिस्क्रिप्शन दिलं ह्या भूमिकांबद्दल, कदाचित प्रेक्षकांना याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट सिनॅरिओ दिसेल की जे वर पाहता आता त्या गाण्यामध्ये जे दाखवतायत किंवा दिसतंय ते ऍक्च्युली त्यापेक्षा वेगळं काहीतरी घडलेलं असू शकतं, आणि जे पाहताना खूप मजा येईल. त्या इन्सिडेंट्स बद्दल ज्या टीजरमध्ये जे दिसतंय की मी एक हाय बोलतोय, सो मला ही पण एक गोष्ट निहालच्या बाबतीत एक्सप्लोर करायला मिळाली की तो वर पाहता परफेक्ट वाटणारा मुलगा ऍक्च्युली आतमधून कसा रेस्टलेस आहे, त्याच्यात एका हायवरून पण कसं कळावं ह्यासाठी मी प्रयत्न केला, ज्यामध्ये तो थोडासा, मी आता तो कितपत यशस्वी झाला प्रेक्षक ठरवतील, पण मी त्यामध्ये माझं ब्रेथ ॲड करण्याचा प्रयत्न केला की जिथे आपण नॉर्मली हाय म्हणतो, पण तो एक मुलगा थोडासा रेस्टलेस, थोडासा ओव्हरवेल्म्ड असल्यामुळे मी थोडासा श्वास त्यामध्ये ॲड करून हाय हाय यू फाउंड इट,
अशा टाईप्स की यू फाउंड युअर ड्रेस. सो हे बोलायची खरं तर त्याला गरज नाही, पण असं मी एक्सपेरिमेंट केलं आणि दिग्दर्शकांनी ती गोष्ट त्यांना आवडली, पटली आणि ती चालून गेली. सो त्याचा टोन, त्याच्या आविर्भाव ओव्हरऑल वेगळा वाटून ती भूमिका वेगळी वाटते. आणि सेम कन्नीची जी आय एम शुअर शी विल शेअर. सो त्याच्याने एक इतका फ्रेश टेक हा मला तरी वाटला परफॉर्म करताना, आणि तो दिसताना पण तसा जाणवतोय. सो आम्ही मालिकेत जे केलं होतं त्यापेक्षा तर खूपच वेगळा अनुभव आणि खूपच वेगळी केमिस्ट्री पाहायला मिळेल असं मला वाटतं. अजिंक्यने सगळे मेन मुद्दे तर सांगितले, त्यांनी cover सो आय एम ग्लॅड. या पण जसं तो म्हणाला ना की इंद्रा दीपूपेक्षा इट इज म्हणजे 360 डिग्रीजच कम्प्लीटच वेगळं आहे म्हणजे. आणि निहाल आणि अजिंक्यचं खूपच कौतुक आहे, कारण ॲक्सेंट पकडणं आणि ना ते इट्स अ व्हेरी व्हॉट यू से तारेवरची कसरत आहे ती. म्हणजे कारण लोक इथे क्रिटिसाइज करायला बसलेच आहेत म्हणजे की अरे हे काय आहे, म्हणजे लगेच पटकन फेक वाटू शकतं. पण त्यांनी ते खूप इझिली केलं आहे आणि खूप सहजपणे केलं आहे. आणि तो निहाल खरंच असं वाटतं की अरे तो तिकडचाच आहे, विच इज सो म्हणजे दॅट ते मी प्रत्येक वेळी त्याला सांगितलंच आहे की त्यांनी खूपच आउटस्टँडिंग केलं आहे ते. आणि आमचं म्हणाल तर केमिस्ट्री आय वुड से थोडं डिफरंट टाईप ऑफ केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. पण राईट नाऊ आय एम जस्ट हॅपी की तिला जे गाणं बघून जे वाटतंय त्याच्यातच मी ग्लॅड आहे की म्हणजे आपलं पोचलंय. त्यामुळे जेव्हा ती ऍक्च्युअल फिल्म बघेल तेव्हा शील बी लाईक अच्छा असं आहे का. सो आय एम जस्ट ग्लॅड की कसं आमचं पण फार काही आउट झालेलं नाहीये. आता काल सेकंड गाण्याचे काही गोष्टी आउट झाल्या आहेत, टीजर आउट झालंय, आमचं नवरोब रॅप सॉन्ग आउट झालंय. तर त्या स्निपेट्समधून पण ज्या लोकांच्या गोष्टी येत आहेत ना, म्हणजे कळतंय की अच्छा म्हणजे लोक ॲटलिस्ट टीजर आणि सगळं बघून विचार करतायत की काय. आणि इट इज सो म्हणजे इतकी मजा येते ना की ते गेस वर्क वाचायला किंवा हे की अच्छा ओके मला कळतं की अच्छा पकडलं जातंय का नाही अच्छा म्हणजे टीजर ऍक्च्युली आमचा फक्त टीज करतोय. तू जेव्हा ऍक्च्युली फिल्म बघशील तेव्हा तुला असं होईल अच्छा म्हणजे अगदी 360 पूर्णच फिरल्यासारखं वाटू शकतं. लोकांनी खूप असं केलं सुद्धा आहे म्हणजे की गेस की असा असू शकतो का, नाही हा असा आहे का. कारण की टीजरचे कमेंट्स आपण जेव्हा वाचतो ना त्यात बऱ्यापैकी सगळ्यांचं असतं की नाही हा कदाचित असा आहे, कदाचित असा आहे. तर त्यामुळे खूप कदाचित जसं तुम्ही सांगतायत बदल असू शकतो. टीजर बद्दल आपण बोलतोय, तुमच्या दोघांची केमिस्ट्री झाली, पण जसं तू म्हणालास की तू सगळ्यात जास्त कन्नीच्या जवळ आहे आणि हे टीजर मधून जाणवून येतंय की तुमच्या दोघांची जी केमिस्ट्री आहे तो की सुरुवातच आहे टीव्ही स्क्रीनवरती तिच्या घरचे असतात आणि येऊन तू आल्हाद तिच्या ज्या कम्फर्ट झोननी तिच्या खांद्यावरती डोकं टेकवतोय आणि अचानक समोर तुला दिसतं की ओके घरचे सगळे बघतायत. सो हा जो सीन होता ह्याला किती रिटेक लागले का वन टेक होता? मी तुला सांगू का, फक्त आमचं नाही, म्हणजे तिकडे निशाची जी भूमिका करते ती म्हणजे वल्लरी आणि भूषणचे जे भूमिका करतोय तो म्हणजे ऋषी. तर आम्ही चौघे एकतर एवढे चांगले मित्र झालोत आणि आमच्यामध्ये तो आता कधी कधी काय होतं की पिक्चरमध्ये शूट करताना 4-5 मित्र जर असले तर लेखक तर लिहिते की हे सगळे एकत्र आहेत असं तसं काय मजा मस्ती, पण नाही ते डायलॉग्स मधून येतं, विनोद वगैरे निघतात, पण ना एक कुठेतरी ना फिजिकल टच म्हणा किंवा मैत्री कुठल्याही रिलेशन मध्ये ना आपण ज्या एका व्यक्तीला टच करतो ना तर ना त्याचा खूप वेगळा एक काय त्याला म्हणतात त्याचा एक इम्पॉर्टन्स असतो. आपण एक टच सुद्धा खूप काय सांगून जातं. तर ती जे 4 लोक आहेत ना, तर आम्हाला एक सुरुवातच त्या फिल्मची अशी सांगितली होती ना की मांजरांची पिल्लं कशी एकमेकांवरती अशी असतात पडलेली आहेत आणि एकत्र आहेत, सो तशी लोक आहेत ती. आणि ते मिळवण्यासाठी ना आम्हाला आमच्यामधलं कुठेतरी बॉन्डिंग वाढायला लागलं, जे आत्तापर्यंत आमचं तसंच आहे खऱ्या आयुष्यात सुद्धा. सो ना फिल्ममध्ये जेव्हा आम्ही एकमेकांवर पडतो ना तर रिअल लाईफमध्ये पण आम्ही तेवढे चौघे जण तेवढेच फिजिकली आम्ही एकमेकांशी खूप कम्फर्टेबल आहोत. आणि मला असं वाटतं की ते फक्त सोहम बरोबरच नाही पण इतर जे 4ही कॅरेक्टर्स आहेत ते असे आम्ही एकत्र तेवढे एकमेकांबरोबर खूप कम्फर्टेबल असतो आणि ती मैत्री तशीच दिसते. हे एक बरं होतंय की वी आर बिंग व्हेरी सक्सेसफुल की आम्हाला जे लोकांना सांगायचंय तेवढंच लोकांपर्यंत पोहोचतंय आणि तशा प्रकारेच पोहोचतंय. कारण की काय होतं, आम्ही भरपूर गोष्टी असतात फिल्म्समधल्या किंवा भरपूर ॲस्पेक्ट्स असतात फिल्ममधले जे आम्ही कदाचित सांगत नाही किंवा जे कदाचित आम्ही ठेवतो की फिल्ममध्ये बघा त्यानंतर हे करा, आणि एक प्रकार असतो की फिल्म पोचवण्याचा लोकांपर्यंत. तर वी आर क्वाईट सक्सेसफुल आय गेस की तशा प्रकारे लोकांपर्यंत पोचते.
आणि जसं एक एक अजून गोष्टी येतील तशा अजून गोष्टी उलगडतील आणि वी आर ऑल्सो एक्सायटेड, कारण की आम्हाला फिल्म माहिती आहे काय आहे. तर आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत की त्या ज्या अजून गोष्टी बाहेर येतील तेव्हा लोक कसे परसिव्ह करतील ह्या गोष्टी. तुम्ही चौघांबद्दल तर सांगितलं की तुम्ही आधीपासून सुरुवात केली, चौघांची खूप छान गट्टी जमलेली आहे. पण त्यामध्ये जेव्हा अजिंक्य आपण एक घेतलं, रिअल लाईफ मध्ये पण तुमचा तेवढाच टच तुम्ही सांगतायत, तर अजिंक्यला मिसळण्यासाठी किंवा त्याला घेण्यासाठी कसा फरक किंवा पटकन एक्सेप्टेड झालं का, की त्यातून कॅरेक्टर मध्ये सारखे नाही आता थोडासा हे दोघांचं थोडं वेगळं बरं का, तुम्ही चौघात त्याला तेवढ्या पटकन एक्सेप्ट करू शकलात का, की तुला सेटवर असं एकटं वगैरे काही बाबा जाणवलं? सांग म्हणजे खरं कर आता. फिल्म मध्ये त्यांनी तो मॅथमॅटिशियन असतो असं त्याने सांगितलंय. हा. सो फुल कॅल्क्युलेशन्स करून त्यांनी ऍक्च्युली मी आलो नाही मतलब तुम आए नहीं हो लाए गए हो असं म्हणतात ना, सो त्यानुसार म्हणजे आय कॅन्ट गिव्ह अवे ऑल द डिटेल्स, बट ऑन स्क्रीन पाहताना प्रत्येक कॅरेक्टर हे एक सरप्राईज पॅकेज आणि त्याची एक सर्टन जर्नी, त्याची एक स्टोरी घेऊन येणारं असं आहे. सो योग्य वेळेला निहाल आणला जातो, योग्य वेळेला त्याचं प्रत्येक कॅरेक्टर स्टोरीला ॲड करणं असतं ना, सो योग्य वेळेला त्याचं ते ॲड करणं, रिअलायझेशन होणं आणि योग्य वेळेला एक्झिट होणं हे खूपच ॲप्ट आलं आहे. सो ऑफस्क्रीन तर ऑफकोर्स आय मीन ज्यांच्यासोबत आपण जास्त वेळ काम करतो, जास्त सीन्स करतो, त्यांच्यासोबत ऑफकोर्स गिव्ह अँड टेक जास्त होतो, वेळ जास्त आपण स्पेंड करतो. सो दॅट वे आय वॉज वर्किंग मोर विथ ऋता, कन्नी अँड माय मदर शुभांगी लाटकर. सो त्यांच्यासोबत ऑफकोर्स माझे जास्त सीन्स होते. सो आय वॉज क्रेविंग फॉर इट. होपफुली कन्नी 2 मध्ये मे बी त्या तिघांसोबत माझे तू येऊ शकतो. यू नेव्हर नो आय राईट. थिंक ते सगळं ऑडियन्सच्या हातात आहे. या तुम्ही एवढं प्रेम दिलं, तुम्ही बघितल्यानंतर ऑब्व्हियसली सेकंड पार्ट किंवा अजून किती होऊ शकतात, कारण की त्याच्यात स्टोरी पोटेन्शियल तर ऑब्व्हियसली आहे, कारण की आम्ही स्वप्न, मैत्री आणि प्रेम हे 3 असे विषय आहेत ना, इट इज नेव्हर एंडिंग. आपण कितीही त्याच्यात खेळू शकतो. कॅरेक्टर्स आहेत त्यात असे की ज्यांच्या स्टोरीज बद्दल आपण बोलू शकतो. सो ऑब्व्हियसली ते तर होऊ शकतं. आणि आय गेस अजिंक्य बरोबर म्हणजे आम्ही भरपूर वेळा काय व्हायचं, आमचे एकत्र सीन्स किंवा शूट एकत्र होतंय, आम्हाला सुट्ट्या म्हणजे जेव्हा मला मला वल्लरी, ऋषी ह्यांना सुट्ट्या मिळायच्या तेव्हा हे शूट करत असायचे. सो आमचं जास्त बॉन्डिंग व्हायचं. मग जेव्हा आम्ही शूट करायचो त्या ह्याला सुट्टी आहे वगैरे. सो अशा गोष्टी होतात. पण आय गेस आता प्रमोशन्सच्या वेळेला आम्ही खूप बोलतोय, आता आम्ही पण भरपूर चांगलं मिक्स होतोय. सो लेट्स सी अजून म्हणजे आमचे पण पर्सनल लाईफमध्ये आम्ही कसे जेल होतोय, काय होतोय. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ अ लाईफ. पण आम्ही चौघं तर आम्ही ऑब्व्हियसली आम्ही खूप आधीपासूनच जेल होत होतो आणि वी वर्किंग टुगेदर. सो ती तर आमची कन्नी एकदम घट्ट बसली. बट वन थिंग फॉर शुअर आय वुड लाईक टू ॲड की वल्लरी, ऋषी, शुभांकर म्हणजे विथ ऋता आय हॅव वर्क बिफोर, याच्या आधी मी त्याच्यासोबत काम केलं, बट दे आर ब्लेसिंग टू वर्क विथ. एक्स्ट्रीमली प्रोफेशनल आणि खूप जेन्युइन, रिअल. सो यू फील गुड बिईंग वर्किंग विथ सच पीपल. तुम्हाला चांगलं वाटतं ना अशा लोकांसोबत जे समवयस्क आहेत, ज्यांना खूप सारे अनुभव आहेत, खूप सारं कॉन्ट्रीब्यूट करायला आहे, असे कॉन्व्हर्सेशन. सो यू फील एनरिच्ड. तर मला तर खूप मजा आली. आय कांट वेट की मी त्यांच्यासोबत अजून जाऊन प्रमोशन्स करेन. आणि शुभांकर ॲक्च्युली फिल्ममध्ये खूपच चांगलं सरप्राईज पॅकेज असणार आहे. सो जस्ट इन केस लोक आमच्या केमिस्ट्रीला पाहून किंवा इतकं पसंत करून ते येणार आहेत, आणि दे आर गोइंग टू सी अ डिफरंट केमिस्ट्री. सो ही इज डेफिनेटली गोइंग टू बी अ ब्युटिफुल सरप्राईज पॅकेज. प्रोफेशनलिझम बद्दल आपण बोललो तर एक असा क्वेश्चन पडतो की 5 जण तुम्ही काम करतोय, चौघांनी तुम्ही जास्त काम केलं, पण सेटवरती किंवा शूट दरम्यान सगळ्यात लेट येणारं असं कोण आहे तिघांपैकी, ज्याच्यामुळे कधी उशीर झाला वगैरे? असं कधीच नाही झालं. आणि ते दोघं जे नाहीये त्यांच्या वतीने पण बोलतोय नाही, कोणीच त्यांच्यावरती पण नाही. पण मग असा काही एखादा किस्सा की त्याच्यामुळे जसं मैत्रीमध्ये दाखवलंय की थोडी चिडचिड होते किंवा त्यांच्यामध्ये थोडेसे काही आपण म्हणतो की कॉन्फ्लिक्ट होतात, असं कधी काही झालं? किंवा एखादा मस्त असा किस्सा की जो तुम्ही शूटच्या सेटवरचा आपल्या प्रेक्षकांपर्यंत, तुमच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवू शकाल? असं तुम्ही त्याला एक असा चिमटा घ्या. चावी फिरवू का मी? शुभांकर, ऋषीकडे बेसिकली काय व्हायचं की एकतर मी, ऋषी, आम्हा दोघांना खूप सुट्ट्या मिळायच्या आणि आम्ही जरी आम्हाला थोडा जरी वेळ मिळायचा ना, तरी आम्ही तेवढ्यात आमची मजा करून घ्यायचो की आमचं एक रुटीन असायचं वॉट एव्हर. पण नेव्हरदलेस म्हणजे आम्ही जेवढी मजा केली आहे तेवढंच आम्ही सिन्सिअरली काम सुद्धा केलंय, कारण की कितीही मजा करू, किती काही करू, तरी बॅक ऑफ द माइंड आम्हाला माहिती आहे आम्ही कशासाठी गेलो होतो तिकडे. तर
कधीही असं नाही कधी झालंय की अरे हे ऍक्टर काल मजा केली, बाहेर फिरले, आज अजूनपर्यंत सेटवर नाही आलेत वगैरे, असं कधीच नाही झालंय. कितीही वाजता आम्ही कुठेही बाहेर फिरायला गेलो असू, नाटक बघायला गेलो असू किंवा कुठेही आम्ही पार्टी करत असू, मी आणि ऋषी असेल किंवा काही, वेळेवर म्हणजे वेळेवरच, आणि हे कधीच आम्ही ते सोडलं नाही. बाकी समजा मजा मस्ती असेल तर मी आणि ऋषी तर जवळपास आम्हाला सुट्ट्या मिळायच्या तर आम्ही दुसऱ्या दिवशी यायचो हॉटेलवरती. जेव्हा हे लोक शूटला निघायचे तेव्हा आम्ही हॉटेलवर यायचो आणि त्या दिवशी आराम करायचो. असं आमचं एक रुटीन होतं. पण मला वाटतंय की आम्ही कामाबरोबरच खूप मजा सुद्धा केली. कारण की असं वाटतं की वर्क लाईफ बॅलन्स आपला असला असलाच पाहिजे. पाहिजे. आपण कुठेतरी बाहेर जातो आणि पहिल्यांदा आम्ही गेलो होतो. ऋषी तर 10-11 महिने तर तिकडे शिकत होता, पण आम्ही सगळे पहिल्यांदा गेलो. आणि लंडन हे भरपूर खूप सुंदर जागा आहे आणि खूप सुंदर गोष्टी आहेत बघण्यासारख्या. तर आम्हाला असं झालं की काम तर आपण नक्कीच करू, पण त्याच्याबरोबर आपण मजा सुद्धा याचकडे केलीच येणार पाहिजे. होते मी की लंडन मध्ये तुम्ही पहिल्यांदा गेलात, आता तुम्ही याचं उत्तर देऊनच टाकलंय. कुठे कुठे फिरलात आणि एक एक ठिकाण सांगा की जे तुम्हाला खूप छान, म्हणजे सगळ्यात जास्त आवडलेलं आहे आणि तुम्ही असं सांगाल की प्लीज लंडनला गेल्यावर एकदा इथे जाऊन या. प्लीज अजिंक्य, तू सुरू कर. सुदैवाने माझी एक जुनी मैत्रीण तिथे होती Okay. लंडनमध्ये. सो ज्या वेळेला माझं थोडं लवकर पॅकअप होईल किंवा दुसऱ्या दिवशी पॅकअप शूट नसेल, लेट असेल, अशा वेळेला मी रात्रीच्या वेळेला म्हणजे मेसेजेसवरती मला फक्त सांगायची की कॅच अ पिकाडिली ट्रेन आणि त्याच्यानंतर इथे तिथे सेंट्रल लंडनकडे जाण्याच्या ट्यूब्समधून वगैरे. तसं मुंबईमध्ये आपण सांगतो की ही लोकल घे, मग सेंट्रलच्या लाईनला जा, मग तिथून ही चेंज कर. आणि तिथे एक ॲप होतं, म्हणजे माझ्यासाठी तर नवंच होतं ते, की एक्झॅक्ट किती पावलांवर पुढचं स्टेशन आहे, त्यानंतर ट्रेन, मग त्यानंतर बस, त्यानंतर पायी किती पावलं चालायचं, इतकं सॉर्टेड. Wow. सो माझ्यासाठी असं होतं की तिचे इन्स्ट्रक्शन्स आल्यावर नंतर माझा डेटा मी ऑफ जरी केला टू सेव्ह माय डेटा फोनचा, आणि ती जरी बिझी असेल तर मी एकटा फिरत होतो. गुगल मॅप आणि जास्त प्रॉम्प्ट. येस, ज्याच्यात नाही, त्याचं एक वेगळं app त्याचं आहे. एक वेगळं नाही नाही, ती तुमची मैत्रीण तुमच्यासाठी गुगल मॅप होती. ती इतकी प्रॉम्प्ट, इतकी पावलं चाल बाबा. ऍप नाही, तर ते त्या ऍप बद्दल तिने सांगितलं. त्या ऍप मला हँडल करायला नाही यायचं, तर ती त्यातून बघून फक्त तिथे 2 पोस्टल कोड, झिप पोस्टल कोड, पोस्ट कोड, सो ते 2 टाकले की तिथे सगळ्या डिटेल्स येणार असं मॅप होतं. किती सॉर्टेड आहे ही लाईफ. सो बऱ्याचदा मी मुंबईत फिरायला वगैरे पण आधी तर घाबरायचो, पण तिथे मी पहिल्यांदा गेलो होतो, पण ह्या काही गोष्टीमुळे मला अगदी सहज झालं तिथे वावरणं. हालाकी मुंबईसारखी सेफ जागा दुसरी कुठली नाही आहे मुलांसाठी, मुलींसाठी, नव्या आलेल्या व्यक्तींसाठी पण. बट लंडनचा हा अनुभव होता आणि तिथे मी आय रिमेंबर लंडन ब्रिज पाहायला गेलो होतो आणि असं एक ॲनिमेटेड सुंदर रात्रीच्या वेळेला दिसणारं ते लंडन ब्रिज, त्यावरून चालताना त्यावर मी काही व्हिडिओज पण बनवले माझ्या स्वतःच्या अनुभवासाठी म्हणून. आणि जवळजवळ रात्रभर तिथे आपल्या मरीन ड्राईव्हला जसे आपण जाऊन बसू शकतो वगैरे तसे होते. आणि खूप सारे इंडियन्स तिथे होते, तर जवळजवळ मला इंडियामध्ये आहे की काय अशी पण फिलिंग तिथे येत होती. सो आय थिंक दॅट्स अ नाईस प्लेस टू विजिट. सो या, मला असं वाटतं लंडनला गेल्यावर तुम्ही ब्रॉडवेज हे बघितलेच पाहिजे, म्हणजे हे गिवन आहे. म्हणजे आम्ही लायन किंग पाहिलं, त्याच्या आधी मी गेले होते तर मी फॅन्टम ऑफ ऑपेरा पाहिलं, त्याच्यानं मी वल्लरीने मुलान रूश पाहिलं. इट इज लाईक, म्हणजे कलाकारासाठी तर आम्ही सगळे रडत होतो लायन किंग बघत होतो तेव्हा. इट इज अनरियल. इट इज, म्हणजे मी तुला नाही एक्सप्लेन करू शकत. पण खरं आता पण माझा लहान भाऊ आहे, तो तिथे त्याचा कोर्स करतोय. माझ्या मावशी का गेले तर मी त्यांना पहिलं म्हटलं तुम्ही जाऊन आधी ब्रॉडवे बघा. ते आपल्या फील्डचे नाही आहेत, पण तरी इट्स ॲन एक्सपिरियन्स. ते काय करतात आणि त्यांची जी कमिटमेंट आहे, इट्स अनरियल. म्हणजे आणि इट इज सो गुड की आता NMACC ला ते ब्रॉडवेज आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि खरंच साऊंड ऑफ म्युझिक झालंय, त्यामुळे आउटस्टँडिंग. म्हणजे मला असं वाटतं की, आणि ना समहाव ना, मला माहित नाही, मी असं ट्रॅव्हल केलं की मला कुठेतरी सतत रियालिटी चेक येतो की आपल्याला ह्याच्याही पुढे जायचं आहे, आपल्याला हे अचीव्ह करायचं आहे, अरे आपण ह्यातलं काही करू शकतो का. म्हणजे जे एक सतत आपलं एक कम्फर्ट झोनमध्ये काम करून एक स्टॅग्नन्सी येते ना की यार ये तो मेरा करके हो गया, भी इसके आगे क्या है. तेव्हा मला असं वाटतं की यू शुड गो अँड जस्ट ट्रॅव्हल अँड सी की ओके देयर सो मच टू अचीव्ह. म्हणजे जे म्हणतात ना की ट्रॅव्हल मेक्स यू फील, मेक्स यू रिअलाइज की यू आर सो स्मॉल. तर ते मला एक असं सतत वाटतं की त्यामुळे ब्रॉडवेज म्हणजे मला असं फक्त एक ट्रिप करायची आहे जिथे फक्त नाटकं बघायची आहेत जाऊन. इट्स आउटस्टँडिंग. मी म्हणजे आता ब्रॉडवे बद्दल तर ती बोललीच, तर आम्ही मेजरली जेव्हा एकत्र फिरायला गेलो होतो तेव्हा तर आम्ही प्लेज बघितले
आणि खूप खाण्याच्या जागा आहेत, फिरायच्या वगैरे हे ते. पण मी ना नेक्स्ट टाइम अजून एक फिल्म केली होती. त्यात मी आणि अमृता खानविलकर आम्ही भरपूर जागी फिरलो होतो. आम्ही दोघं फिल्म करत होतो तिकडे. तर तेव्हा ना मी तिकडच्या म्युझियम्सला गेलो आणि आय गेस मला तरी वाटते की ही गोष्ट पण लोकांनी एक्सप्लोअर केली पाहिजे. आय अग्री की भरपूर देशांमधून त्यांच्याकडे गोष्टी आहेत आणि इकडनं घेतलेल्या गोष्टी व्हॉट एव्हर जे काय आहे तर. पण एक गोष्ट खूप चांगली आहे ती म्हणजे त्यांनी त्या गोष्टींची खूप काळजी घेतली आहे आणि त्यांनी कुठेही ग्रांटेड नाही धरल्यात त्या गोष्टी. प्रत्येकाला प्रत्येक जागेचा तेवढा मान दिलाय आणि त्यांना तेवढी काळजी घेऊन लोकांना कसं सगळ्यात जास्त ज्ञान मिळेल त्या सगळ्या गोष्टींचं, किंवा कुठल्या आर्टिफॅक्ट्स असतील किंवा स्टोन कार्विंग्स असतील किंवा एकंदरीत नॉलेज असेल कुठल्याही गोष्टींबद्दलचं, तर ते खूप खूप प्रिसाइजली आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ठेवलेलं आहे. आणि आय गेस इट इज अ गुड थिंग टू एक्सपिरियन्स दिस. आणि ऑब्व्हियसली त्या गोष्टी आपल्याकडे असतात तर आपण अजूनच खूप चांगल्या प्रकारे ठेवलं असतं. पण आता आपल्याला ते एक्सेप्ट करायला लागणार काही फॅक्ट्स की काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. पण ह्या गोष्टी आपण आनंदात राहू शकतो एक गोष्ट एक्सेप्ट करून की त्यांनी त्याचं कुठेही डिग्रेड नाही केलंय त्याची व्हॅल्यू. त्यांनी त्याचा मान कुठेही कमी नाही केलाय. प्रत्येक आर्टिफॅक्ट्सना त्यांचा तेवढा मान दिलाय आणि तेवढे नॉलेज सुद्धा बरोबर ॲप्रोप्रिएट लोकांपर्यंत पोचावं असं त्यांनी व्यवस्था केलेली आहे. सो म्युझियम्स पण आय गेस त्या बघण्यासारखे आहेत. म्युझियम्स, ब्रॉडवेज आणि हॅरी पॉटर प्ले पाहिला. सो माझं लहानपण हॅरी पॉटरने इतकं कन्झ्युम केलेलं की माझा पहिली इंटरनॅशनल ट्रिप लंडनला व्हावी हे माझं 7वी-8वी पासूनचं एक उगाचच एक थॉट होता की लंडन. मला पहिल्यांदा हॅरी पॉटर फिल्म माझ्या मावशीने सजेस्ट केलेली मला. मी मराठी माध्यमाचा मुलगा परभणीमध्ये, तर मला माहीतही नव्हतं की असे भारताबाहेर पण कोणी इंग्रजी लोक ॲक्टर्स आहेत. आणि ते मी हिंदी डब तो वो सच था जो लोग ट्रेन में कह रहे थे की हॅरी पॉटर भी हॉगवर्ट्स आया, असं सगळं शब्द न शब्द पाठ इतकं की मला तो जो कोणी व्यक्ती तो CD विकायचा त्याने मागवली इंग्रजीमधूनची CD. तर मी त्याला म्हटलं नाही मला त्याने कॉल केला माझ्या लँडलाईन नंबरवर. त्याला माहिती होतं मला किती आवडायची ना त्या दादांना. सो तो मला म्हटलं की अशी हॅरी पॉटरची CD आली आहे इंग्लिशमधून. तर मी म्हटलं नाही मी तर हिंदीमधून पाहिले, मला सगळे डायलॉग्स पण पाठे, इंग्लिश मला येतच नाही. 7वी-8वीला नव्हतं येत. तर मी काय करू ते बघून त्याच्यावर त्याची विकण्याचे स्किल्स बघा की तो मला बोलला अरे त्यांचे ओरिजिनल आवाज तुला ऐकायला मिळतील. झालं मी कान टवकारले. म्हटलं म्हणजे त्यांचे आवाज, डॅनियल रॅडक्लिफ, एमा वॉटसन, रुपर्ट ग्रिंटचे आवाज. संपला विषय. फोन ठेवला. पाऊस येत होता. मम्मी नाईट ड्युटीला जात होती. माझी मम्मी नर्स आहे. म्हटलं मम्मी मला ती CD आणायला जायचं. 8-8:15ची वेळ रात्री. सायकलवर पावसात भिजत जाऊन मी ती CD आणली आणि एक एक वाक्य इंग्रजीमधून ऐकलं ज्याचे मला हिंदी वाक्य सगळे पाठ होते. So it was true what they were saying in the train. The Harry Potter has also come to Hogwarts. असं वगैरे एकटाच आरशासमोर बसून मी 8वीला केस ब्लॉन्ड केलेले बालविद्या मंदिर शाळेत. आणि मला शिक्षक काय बोलले का नाही माहिती नाही. ब्लॉन्ड केले येस, पिवळे केस. डाय हार्ड पॉटर. एवढं की मला ऋताने गिफ्ट पण एक हॅरी पॉटरचं दिलं. डाय हार्ड आहे म्हणजे मला हे ब्लॉन्डचं माहित नाही. असं की माझे जे मित्र होते, एक मित्र असे बँड पथकात होते जनगण मन म्हणताना वर उभं राहून. तर ते म्हणायचे अजिंक्य आलाय की नाही हे सगळे काळे डोके दिसताना एक पिवळं डोकं जर ई वर्गातला आलेलं असेल तर अजिंक्य आलाय, नसेल तर नाही. गोलची तयारी तेव्हापासून करतोय. तुझ्या नशिबात तर ते तसं होतं. तर त्याच्यानंतर मी असं इंग्रज आळलोच थोडा. थोडं कळलं का तुम्हाला की पितृदेव संरक्षणमला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? हा, त्याचा काय ते पेट्रोनस चार्म आहे ना तो, ते बोलतात एक्सपेक्टो पेट्रोनम. एक्सपेक्टो पेट्रोनम. एक्सपेक्टो पेट्रोनम. ओके. थोडंसं आपण ते म्हणजे त्याची टोन नंतर करूया. सो बेसिकली म्हणजे माझ्यासाठी लंडन असं होतं की मॅनिफेस्ट तुम्ही कशा पद्धतीने करू शकता की मी ते पैसे अफोर्ड करू शकणार नव्हतो की मी असं जाऊन पटकन उडू झालं मालिका सुरू असताना मी पैसे सेव्ह करून काहीतरी लंडनला जाऊन ट्रिप करून एवढी चैन नाही करू शकत. पण ते जे काय म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला म्हणतात की माझी फिल्म इंटरनॅशनली करण्याची जी आली ती लंडनला आली. सगळे तिकीट्स वगैरे त्यांनीच दिले आणि मी गेलो. म्हणजे ते देवाने मला लिटरली तिकडे नेलं आणि जाऊन आणलं असं. सो ते काय म्हणतात असं मॅजिक घडलं. सो म्हणजे मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येण्या इतकं माझ्यासाठी ते महत्त्वाचं होतं, जाऊन ते नाटक किंवा तो प्ले पाहून येणं. आणि काय
लाईक शी राईटली सेड और दे राईटली सेड की काय लेवलचं परफॉर्म करतात, काय कमिटमेंट ते दाखवतात, की ते दमपिशाच असे उडत होते आणि ते कसे ते मला अजून कळलेलं नाही त्या थिएटरमध्ये. इट वॉज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. सो आता तुमच्या तिघांच्या एक वेगवेगळा फॅन बेस आहे, तुमच्या तिघांचा एक वेगळा प्रेक्षक आहे, त्यासाठी काही पर्टिक्युलर क्वेश्चन्स की आता तुम्ही सांगितलं तुम्ही मॅथमॅटिशियन त्यामध्ये आहात, तर मला कळेल का की गुणाकार आणि भागाकार असेल तर तुम्ही पहिले गुणाकार करायचा की भागाकार करायचा? बॉडमास टेक्निक आपण जेव्हा वापरतो तेव्हा आपण ब्रॅकेटमधल्या आधी गोष्टी हे करतो, त्यानंतर त्याच्यानंतर डिवाइड पण करतो आपण. सो पहिली गोष्ट तर आय गेस भागाकार केली जाते. करेक्ट. आणि तुमच्याबद्दल हे विचारायचं आहे ऋता, तुझ्याबद्दल की रील्स तुझे खूप बघितल्या जातात, तू बाहेरच्या ट्रिप्स पण करते आणि तुझं रोजचं काय चालू आहे सगळ्यांना बघायला आवडतं. पण एक अगदी क्विक गोष्टी की ऋताचा आवडतीचा लिपस्टिक शेड कुठला आहे? ओ मेळ, मॅकचं मेळ. पण शिट सॉरी, पण मी अगं ऑफ कम्प्लीट माझं असं काही लिपस्टिक शेड वगैरे. लिप बाम माझं फेवरेट आहे. लिप बाम खरंच मी नेहमीच असं हां सगळीकडेच वाचतो. सिरियसली. मेकअप मधला आतला कुठला गोष्ट आहे जी तुला हवीच आहे, म्हणजे लिप बाम सोडून, किंवा असं तुला पटकन टचअप करायचं तर ते पाहिजे, त्याशिवाय तुला असं वाटतं अरे मी आय थिंक मस्कारा. बिकॉज मला असं वाटतं की माझ्या डोळ्यांनी काम व्हावं असं मला खूप वाटतं, त्यामुळे मस्कारा. नाही लावलंस तरी तुझे डोळे खूप सुंदर आहेत ऋता. सो मला तरी हा म्हणजे हो नाही ऑब्व्हियसली यार, मला खरंच नाही वाटत की हिला मेकअप वगैरेची काय गरज आहे. या तू सांगितलेलं ते बोललोय मी. वाटलं तुम्हाला जे म्हणाले ते आपण भेटल्यावरती की विठू माऊली म्हणजे त्यातनं तुम्हाला घरोघरी ओळखलं जातं. त्यानंतर मालिका दुसरी पण केली ज्यात रोमॅन्टिक हिरो सुद्धा होतात, पण स्टील एक देवाची भूमिका करताना आणि या भूमिका करताना काय फरक वाटतो, किंवा असं वाटतं की अरे ह्या गोष्टी फार फार एक्स्ट्रीम असणार, ते ऑफकोर्स असणार, पण व्हॉट वॉज मोर चॅलेंजिंग, जास्त चॅलेंजिंग काय होतं जेव्हा तुम्ही विठू माऊली करत होता? परभणीच्या मदर टंग इन्फ्लुएन्स ज्याला आपण म्हणतो तिथला टोन, आपण जिथून असतो तिथला एक भाषेचा गोडवा असतो, ज्याला इथे चुकीची मराठी असंही बऱ्याचदा म्हटलं जायचं, पण तिथली गोडी आहे, तिथला गोडवा आहे. तर मी ते बोलत असताना कित्येकदा चांगल्यांचा मदर टंग इन्फ्लुएन्स जातच नाही हे मला माहिती होतं, पण मी खूप प्रयत्न करून ती देहबोली आणि ती भाषा शिकण्याचा प्रयत्न केला विठू माऊली करताना. कारण देव कुठल्या पर्टिक्युलर रिजनची भाषा नाही बोलू शकत, सो मला काही पर्यायच नव्हता. सो जेव्हा तो बोलत असेल तेव्हा त्याने एका विशिष्ट पद्धतीनेच बोलायला पाहिजे. सो हे मला शिकता आलं. ते एक वेगळं चॅलेंज होतं की ती भाषा जरा माझी न्यूट्रल करणं, तिथली वाटू नये जिथून मी आलो आहे त्या रोलसाठी. त्यानंतर दिनेश सर म्हणून आमचे एक 5-6 दिवस त्यांनी वर्कशॉप घेतला होता विठू माऊलीच्या वेळेला. त्यांनी तेव्हा बोलता बोलता एक वाक्य अगदी सुरुवातीलाच सांगितलं होतं की एखाद्या भूमिकेमध्ये शिरणं जितकं कठीण असतं त्यापेक्षा जास्त त्यातून बाहेर पडणं कठीण असतं. वेताळासारखं ते मानगुटीवर तुमच्या बसतं, असे त्यांचे शब्द होते. तर तेव्हा मला असं वाटलं एवढं कोण का, म्हणजे का असं बोलताय, असं थोडी असेल की इट्स स्टील मी. 3 वर्ष जेव्हा मी ते 14-14 तास 16-16 तास ते काम केलं आणि त्यानंतर माझी जी काही देहबोली, माझी भाषा तशीच झाली, जी काही माझी ती स्पीड मी पकडली, हे मला कळत नव्हतं. पण नंतर मी जेव्हा माझे व्हिडिओज पाहिले लॉकडाऊनमध्ये, नुकतंच लॉकडाऊन झालं जेव्हा ती मालिका पूर्ण झाली, आणि मला असं वाटलं की हां यार, मला त्यांचे शब्द आठवले की खरंच याच्यातून बाहेर पडणं किती कठीण जाते. आणि मला लिटरली माझ्यासाठी स्ट्रगल हे होतं की पॅन्ट शर्टमध्ये काम करतात कसं आणि बोलतात कसं आणि अभिनय करतात कसा. कारण माझं पहिलं फर्स्ट एव्हर काम विठू माऊली. सो मार्कवर जाऊन उभं राहणं, तिथे बोलणं, मागे व्यक्ती असताना समोर बोलत राहणं, हे एक माझ्यासाठी वेगळंच होतं. की मागे समजा रुक्मिणी उभ्या आहेत आणि मी समोर बघून कॅमेरासाठी म्हणतोय आणि फोकस शिफ्ट होतोय की समजेल रुक्मिणी, योग्य वेळ आली की समजेलच. आणि ती मागे तर मी मागे वळून बोलतो ना, असं माझं होतं. पण युजली स्पेशली मालिकांमध्ये असं करतात, अशा पद्धतीचं टेकिंग असतं, हे मला नंतर. सो एकूण एक ट्रेनिंग माझी तिथे होती भाषेची वगैरे. नंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी हा रोमॅन्टिक हिरो, तेही आला इंद्रा, आणि तो फुल रावडी, त्याचे फुल हातवारे वेगळे, त्याची फुल स्टाईल वेगळी. आणि हे माझ्यासाठी होतं इतकं खुलून मी कधी रिअल लाईफमध्येही बोलत नाही, मी खूप असा असतो सहसा. तर ते इट वॉज अगेन अ डिफरंट चॅलेंज. सो अशा खूप वेगवेगळे कॅरेक्टर तुम्ही या चित्रपटामध्ये आपण म्हणूया की साकारले आहात. तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीच्या बाहेर जाऊन खूप चॅलेंजेस होते. लंडन एक वेगळं चॅलेंज होतं. सो तुमच्या या सगळ्या मूवीसाठी जो तुमचा कन्नी चित्रपट येतोय त्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि शेवटचं तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काही सांगू इच्छित असाल तर एवढं सांगेन की कन्नी हा चित्रपट आम्ही खूप प्रेमाने बनवला आहे आणि
मैत्रीबद्दल आहे, स्वप्नांबद्दल आहे आणि प्रेमाबद्दल आहे. तर खूप चांगल्या प्रकारे ह्याचं चित्रीकरण झालेलं आहे. खूप सुंदर दिसतो हा स्क्रीनवरती. तर मोठ्या पडद्यावरच बघा, कारण की त्यासाठीच बनवला आहे. तर चित्रपटगृहात जाऊन बघा. 8 मार्चला येतोय कन्नी हा आमचा सिनेमा. तर पुढे हा आठवडाभर, 2 आठवडे, महिनाभर, वर्षभर राहू दे चित्रपटगृहात आणि भरभरून जेवढं आम्हाला प्रेम दिलंय तेवढंच प्रेम, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही देत राहा आणि पाहायला विसरू नका. परत एकदा सांगतो, 8 मार्चला येतोय कन्नी. 8 मार्चला तुमचा कन्नी चित्रपट येतोय, त्यासाठी तुमच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा, तुमच्या टीमलाही शुभेच्छा आणि नक्कीच आम्ही हा चित्रपटगृहात जाऊन बघू ही शाश्वती. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.